पल्लवी एक सुंदर, आकर्षक आणि संपन्न स्त्री होती. तिचा चेहरा, तिची हसणारी नजर आणि तिला मिळालेल्या प्रेमाने साजलेले सौंदर्य हे सर्वांना मंत्रमुग्ध करीत असे. तिच्या सौंदर्याची चर्चा तिच्या कुटुंबात आणि मित्रांमध्ये सतत होत असे. मात्र या सर्व सौंदर्याच्या मागे एक एकाकीपणा आणि चिंता होती. पल्लवीच्या आईवडिलांना तिचा विवाह लवकर करायचा होता कारण तिच्या सौंदर्यामुळे त्यांना काळजी वाटत होती. त्यांना भीती होती की काही अघटित घडू नये. एके दिवशी पल्लवी एका नातेवाईकाच्या लग्नात गेली जिथे तिला एक तरुण मुलगा पसंत करण्यात आला. त्याच्या कुटुंबाने तिच्या आईकडे विवाहाची मागणी केली आणि त्यांना आश्वासन दिले की ते तिला सुखी ठेवतील. पल्लवीच्या आईला आनंद झाला आणि लग्न ठरले. विवाहानंतर पल्लवी तिच्या नव्याच्या मोठ्या बंगल्यात सासरी गेली. तिचा नवरा देखील आकर्षक आणि तरुण होता. दोघे एकत्र दिसले की लोक त्यांना पाहण्यात रममाण होत. मात्र त्यांच्या आनंदाला काही काळच होता. लग्नाच्या 1 महिन्यानंतर अचानक तिचा नवरा एका दुर्दैवी अपघातात गेला. त्याच्या फॅक्टरीला लागलेल्या आगीत तो अडकला आणि त्याच्या मृत्यूने पल्लवीचे जीवन अंधारात ढकलले. पल्लवी लहान वयात विधवा झाली. तिच्या नव्याने लग्नानंतर बंगला तिच्या नावावर केला होता, पण त्याच्या मृत्यूनंतर पल्लवीने आपल्या आईवडिलांच्या घरी परत जाण्याऐवजी त्या बंगल्यात राहायचे ठरवले. तिला त्या बंगल्यात एकटं राहणे कठीण जात होते, त्यामुळे तिने एक तरुण मुलगा नोकर म्हणून ठेवण्याचा विचार केला. एक दिवस तिच्या मैत्रिणीने तिला एक नोकराचा प्रस्ताव दिला. तो मुलगा, जो 20 वर्षांचा होता, खूपच सुंदर आणि हुशार होता. पल्लवीने त्याला घरात काम करण्यास ठेवले. सुरुवातीला तो तिच्या अपेक्षांवर खरा उतरला, पण हळूहळू पल्लवीच्या मनात त्याबद्दल वेगळे विचार येऊ लागले. तिच्या सौंदर्यामुळे तिला त्याच्यावर आकर्षण वाटत होते, पण तिला त्याच्यावर विश्वास ठेवणे कठीण जात होते. एके दिवशी पल्लवीने ठरवले की ती त्याला परीक्षा घेईल. तिने एका शॉपिंग बॅगमध्ये पैसे ठेवले आणि दरवाजाजवळ ठेवलं. जेव्हा ती परतली, तिने पाहिलं की बॅग गायब आहे. पण काही वेळाने नोकर त्याला बॅगसह परत आला आणि म्हणाला, "मालकीन, ही बॅग तुम्हाला दरवाजाजवळ सापडली. मी तुमचे पैसे परत केले." पल्लवीला आनंद झाला, कारण त्याच्या वर्तनाने तिचा विश्वास वाढला. परंतु त्यानंतर तिच्या मनात एक विचार आला. जर त्याला पैशांवर डोळा नाही, तर कदाचित त्याच्या मनात तिच्या इज्जतीच्या बाबतीत काही विचार असतील का? तिने ठरवले की तिला त्याला अजून एक अंतिम परीक्षा द्यावी लागेल. एक रात्री पल्लवीने एक नाईटी घातली आणि त्याला हॉलमध्ये बोलावलं. तिने टीव्हीवर रोमँटिक चित्रपट लावला आणि त्याला शेजारी बसायला सांगितले. तो एकदम लाजला आणि नजरेतून दूर राहिला. पल्लवीला आश्चर्य वाटले की तो किती संयमित आहे. तिच्या मनात विचार आला की तिने त्याला अजून काही आजमावायचे आहे. एका रात्री तिने त्याला म्हणाले की तिला वेदना होत आहेत. तो घाईने तिच्या खोलीत आला, पण तो तिथे उभा राहिला, नजरा खाली ठेवून. पल्लवीने त्याला जवळ बोलावलं, पण त्याने तिच्या सौंदर्याचा विचार न करता तिला विचारलं, "मालकीन, मी डॉक्टरला फोन करू का?" पल्लवीला त्याच्या वागण्याने आश्चर्यचकित केले. तिने त्याला कसलीही परीक्षा न देण्याचा निर्णय घेतला, कारण त्याची प्रामाणिकता आणि संयम तिला खूप आवडला. पण अचानक एक विचित्र गोष्ट घडली. त्याने सर्व लाईट्स बंद केल्या आणि म्हणाला, "मालकीन, मी तुमच्याकडून काम करायचं थांबवू इच्छितो. तुमचं वागणं मला माझ्या इमानापासून दूर नेत आहे." पल्लवीला धक्का बसला. ती त्याच्यावर आकर्षित झाली होती, पण त्याच्या या वागण्याने तिला विचारात टाकले. तिने त्याला जवळ येण्याचा प्रयत्न केला, पण तो म्हणाला, "माझ्या इच्छांवर नियंत्रण ठेवता येतं, पण तुमच्या कृतींमुळे मी खूप मजबूर झालो आहे." पल्लवीने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्याने त्याच्या इमानाची काळजी घेतली.
त्याच्या वर्तनाने तिला एक धडा शिकवला की कधी कधी आपल्या आजमावण्याचा मार्ग चुकीचा असतो. पल्लवीने त्याला समजून घेतलं आणि माफी मागितली. मी तुमच्या इमानाची परीक्षा घेतली, पण मीच अपयशी ठरले, तिने सांगितले. त्याने उत्तर दिलं, तुम्ही सुंदर आणि चांगले आहात, पण तुम्हाला दुसऱ्या लग्नाचा विचार करावा लागेल. पल्लवीने त्याला सांगितले की ती पुन्हा लग्न करू शकत नाही, कारण ती आपल्या नव्याच्या आठवणींमध्ये राहील. त्याने सांगितले की त्याला आता इथे राहणे शक्य नाही. काही काळाने पल्लवीने एक चांगली नोकराणी शोधली आणि त्याने काम सोडलं. पल्लवीला त्याची आठवण येत होती. त्याच्या प्रामाणिकतेने तिला एक महत्त्वाचा धडा शिकवला. पल्लवीने ठरवले की ती एकटी राहणार आहे, पण त्या अनुभवामुळे तिला कळले की कधी कधी व्यक्तींच्या वर्तनावर विश्वास ठेवणे आवश्यक असते. या कथेमध्ये पल्लवीने एक अनपेक्षित वळण घेतले, जे तिच्या जीवनात एक महत्त्वाचा टप्पा बनला. तिने शिकले की प्रेम, विश्वास आणि प्रामाणिकता हे जीवनातील सर्वात महत्त्वाचे गुण आहेत. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.